तुमच्या स्क्रीनवर दिसणारा यो हाडकुळा बैल चक्क 11 लाख रुपयाला विकला गेलाय। वय वय बराबर ऐकलं तुम्ही, योच हाडकुळा बैल गतीचं वादळ, हुकुमी यक्का आणि सेकंदांचा बादशाह म्हणून फेमस आहे। शंकरपटाच्या शर्यतीत याच बैलानं चक्क घोड्यांनाही आसमान दाखविले। कानफोडीच्या या बिजल्याची सध्या सोशल मीडियापासून ते गाव गाड्यापर्यंत तुफान चर्चा आहे। बिजल्यानं आपल्या धन्याला एका झटक्यात श्रीमंत केलाय बघा। 11,11,000 तो विकला गेलाय। याच बिजल्याचा मालक कोण, यो बिजल्या इतका महाग कसा विकला गेला, याच्यात नेमकी खासियत आहे तरी काय, हे समज याच व्हिडिओत ऐकायला मिळेल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, यो आहे कानफोडीचा बिजल्या। जालन्यातल्या मंठा तालुक्यातील कानफोडी इथले पवन राठोड याचे मालक आहे। बिजल्या हा शंकरपटातील बैल। शंकरपटातील बैल म्हणजे खास शर्यतीसाठी कसलेला बैल, त्याच्यासाठी त्याला खास ट्रेनिंग दिलेली असते। या बिजल्यामध्ये घोड्यालाही घाम फोडण्याची ताकद आहे असं बोललं जातं। बिजल्यानं आतापर्यंत 30 शर्यतीत भाग घेतला, त्यातल्या त्यानं 25 शर्यती मारल्यात। म्हणजे या पठ्ठ्यानं जवळपास 85च्या स्ट्राईक रेटनं मैदान गाजवलंय भावा। जालना, वाशिम, जिंतूर, छत्रपती संभाजीनगर अशा कित्येक गावात बिजल्यानं मैदान गाजवलंय। बिजल्या 10 महिन्याचा असताना त्याला त्याच्या मालकानं म्हणजे पवन राठोड यांनी तामिळनाडूमधून 51,000 विकत घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याला इकडं खुराक चालू केला। आता खुराकामध्ये काय असतं माहिती आहे? दिवसाला 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 1 किलो उडीद डाळ, संध्याकाळी मका आणि गव्हाचा भरडा आणि दर 2 दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ आणि रोज सराव म्हणजे सराव। बाबो, एखाद्या माणसाला पण भेटत नाही अशी VIP ट्रीटमेंट बिजल्याला दिली गेली। तेव्हा कुठं बिजल्या स्पीडचा बादशाह बनला। आता बिजल्या 11 लाखात विकला गेला। त्याच्या धन्याला तो मालामाल करून गेलाय। बैल कायमच शेतकऱ्यांचा दोस्त राहिलाय हे आपण ऐकलंच आहे, पण बैलावर जीवापाड प्रेम केलं तर तो आपल्या धन्याला मालामालही करू शकतो हे बिजल्यानं दाखवलंय। म्हणून तर म्हणतात ना, ज्याच्या दारात बैल त्याला नाही कसलीच सई। काय म्हणतात, बराबर आहे ना?